हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर राणी. तर कसे आहात सगळे? आय होप की तुम्ही खूप छान मजेत आणि हॅप्पी असाल. तर इथे आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि त्यासाठी मी आले होते इथे मंदिरामध्ये. तर आमच्या गावामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचे वेगवेगळे असे हे कार्यक्रम होतच असतात. तर फक्त निमित्त मात्र लागतं. तर इथे होते हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि त्यासाठी सगळ्या अशा महिला उपस्थित इथं झाल्या होत्या. तर आमचं गाव हे काही छोटं गाव नाही आहे. रानारानातून वस्तीतून महिला ह्या इथे येत होत्या आणि असे काही कार्यक्रम असले तरच महिलांना असा वेळ मिळतो साडी वगैरे घालायला किंवा महिलांच्या मनाप्रमाणे एन्जॉय करायला. नाहीतर एरवी काम, घर, शेती हे असंच चालू असतं महिलांचं. तर त्यासाठीच हे गाव असं पुढाकार घेतं, कुठल्या ना कुठल्या कार्यक्रम कायम ठेवत असतं की जेणेकरून महिलांना ह्यामध्ये सहभाग घेता येईल किंवा महिलांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, महिलांना जे मिळणारे मोटिवेशन आहे, तर ते ह्या माध्यमातून महिलांना देता येईल. तर अशा पद्धतीने हे सगळे असे कार्यक्रम आमच्या गावामध्ये आयोजित करतात. तर खरंच खूप छान आहे ही पद्धत आणि खूप छान आहे खरंच तर. कारण का ह्या निमित्ताने महिलांना बोलण्याची संधी मिळते. महिलांना आपले मत, आपले अधिकार, जे आपले हक्क आहे ते समजतात किंवा चांगल्या गोष्टी पण महिलांना समजतात किंवा काही बिझनेस असतील किंवा बचत गट असतील किंवा अजून काही वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही महिलांच्या बाबतीतचे जे काही असतील, तर ते सगळं ह्या माध्यमातून समजते. तर अशा पद्धतीचं आमचा गाव आहे आणि खूप छान आहे खरं तर. तर इथे पहिल्यांदा महिलांना हे इम्पॉर्टंट दिले जाते आणि महिलांची ही पर्सनली ही चौकशी केली जाते. तर इथे होते हळदी-कुंकू आणि हळदी-कुंकवासाठी एवढं सगळं पूर्ण मंदिर भरलं होतं. गच्च असं पूर्ण मंदिर भरलं होतं महिलांनी आणि इथे बसायलासुद्धा एवढी जास्त जागा पण नव्हती. आणि त्यानंतर त्यांनी नाश्त्याची वगैरे पण सोय केली होती आणि खूप छान म्हणजे एकूणच खूप छान पद्धतीने सगळं नियोजन होतं आणि खूप छान पद्धतीने सगळा कार्यक्रम असा मस्त पार पाडलेला होता. त्यानंतर महिलांसाठी जे हळदी-कुंकवाचं जे वाण आहे, ते पण त्यांनी इथं ठेवलं होतं. तर अशा पद्धतीने हळदी-कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला होता. त्यानंतर इथे आम्ही घरी आलो. घरी आल्याच्यानंतर इथे बॉक्समध्ये जे गिफ्ट्स भेटले होते, तर ते रोशनीला उघडून पाहायचं होतं. कारण का लहान मुलांची ही आशाच असते आणि त्यांना असं हे नसतं, दम नसतं, की कधी आम्ही काय भेटेल आणि कधी आम्ही ते उघडून बघेल. तर अशाच पद्धतीचं काहीसं माझ्या मुलीच्या बाबतीत पण होतं. तर इथे एक बॉक्स तिने उघडून बघितला होता. तर खूप छान पद्धतीने असं चौरंगसारखं मस्त असं भेटलेलं होतं गिफ्ट. आणि दुसरं पण बॉक्स तिला फोडायचं होतं, ओपन करायचं होतं, की जेणेकरून त्याच्यामध्ये काय आहे ते पाहायचं होतं. तर लहान मुलांचं हे असंच असतं. तर तुमच्या पण घरात आहे का असंच? तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि फायनली त्याच्यामध्ये पण हे असंच गिफ्ट्स निघलं होतं, फक्त कलर त्याचे वेगवेगळे होते. तर खूप छान पद्धतीने आणि मस्त असं गिफ्ट्स त्यांनी दिलं होतं. देवाऱ्यात देव वगैरे ठेवायला किंवा आपल्या खूप छान आहे खरं तर हे गिफ्ट, असं उपयोगी होईल ते. तर चला, कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला? तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि गाईज, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना. टेक केअर ऑल. बाय.